नमस्कार. आज मी तुमच्यासाठी चण्याच्या हरभऱ्याच्या घुगऱ्या घेऊन आलेले आहे. याला कोणी हरभऱ्याची उसळ पण म्हणते, घुगऱ्या म्हणतात, आणखी भाजी पण म्हणू शकतो आपण आणि मसाला चणे असे सुद्धा म्हणू शकतो. हे चण्याची उसळ अगदी शॉर्टकट पद्धतीने परत न शिजवता एकदाच फोडणी देऊन एकदाच शिजवायची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते म्हणजे आज आपण चण्याची उसळ ही कुकरमध्ये बनवणार आहे. तर चला बघूया. अशा प्रकारे मी चणे भिजत घातले होते. त्याला मोड आलेले आहे. मोड आले नाही तरी चालेल, मोड येणे हे कंपल्सरी नाही आहे. इथे आपण रात्रभर चणे भिजत घातले होते आणि आता आपण त्याला कुकरमध्ये फोडणी देऊन घेऊया. इथे मी तेल गरम करून घेतले. कुकरमध्येच फोडणी द्यायची आहे आणि जिरं मोहरी टाकून घेतलेले आहे. कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट. आलं लसूण हे मी ठेचून घेतलेलं आहे. हिंग पाव चमचा इथं आपण हिंग टाकून घेणार आहोत. त्यानंतर कांदा इथं मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण इथं टोमॅटो टाकून घेणार आहे. इथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथे काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. हळद, पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार लाल तिखट. इथे मी 2 चमचे लाल तिखट वापरत आहे आणि धने पावडर 1 चमचा मी इथे धने पावडर टाकली आहे. आणि गरम मसाला कुठलाही वापरू शकता तुम्ही. आणि थोडी कोथिंबीर आणि हे कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आपण भिजवलेले मोड आलेले चणे टाकणार आहोत. याला आधी शिजवून घ्यायची गरज नाही आहे. यात फोडणीसोबतच चणे शिजणार आहे, कारण आपण ते फोडणी कुकरमध्ये देत आहोत. बघा, मस्त अशी आपली चण्याची उसळ मसाले चणे बनवून तयार होणार आहेत. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचे आहे. बघा किती छान दिसत आहे. मस्त असे टेस्टी चवदार चण्याची उसळ बनवायची आहे. यात मी थोडे गरम पाणी टाकून घेतले आहे. जेवढे चणे आहे आपल्या त्या चण्याच्या 3 पट इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित हलवून मिक्स करून झाकण लावून घ्यायचे आहे. आणि मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या आणून घ्यायच्या आहे. आणि हे आपले चण्याची उसळ बनवून तयार होते. झटपट अशी चण्याची उसळ परत न शिजवता एकदाच कुकरमध्ये फोडणी देऊन शिजवून घेतलेली ही चण्याची उसळ मसाले चणे खायला अगदी स्वादिष्ट, चमचमीत, तोंडाला अगदी चव आणून देणारे मस्त अशी चण्याची उसळ बनवून तयार आहे. माझी ही चण्याच्या उसळची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप